Cancer Healer Center, a new beginning. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता, खोक्या हरणांना मारून त्यांचा मांस सुरेश धस याला पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईमध्ये आणण्यात आलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं, चौकशी करण्याची धसांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना देणार, तर आपल्याला मारण्याचा अजूनही प्लॅन सुरू, धसांचा आरोप। सुरेश धस यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, खोक्या हरणांचा मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचंच म्हणणं। टीपी मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा। सुरेश धस यांना फसवलं जातंय। हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही। घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंच्या विरोधात लढण्यास नकार दिला। अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक, 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखामध्ये व्यवहार केला। अंजली दमानिया यांचा आरोप। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवट यांच्याकडून खोटे गुन्हे, धनंजय मुंडेंकडून फोन आल्यामुळे 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, मी चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले, जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। 2 कंपनीच्या संचालकपदी राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट, धनंजय मुंडे आणि घनवटांचे व्यवहार तपासा। अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। बीड कारागृहातील राड्यानंतर कारागृह प्रशासनाच्या हालचाली, मकोकामधील अक्षय आठवले गँगची नाशिक कारागृहामध्ये रवानगी, आठवले कुटुंबाचा नाशिक कारागृहामध्ये नेण्यास विरोध। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक, उस्मान सय्यद नंतर रामेश्वर उर्फ राणा भोसलेही अटकेत। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत। कॉमेडियन कुणाल कामराचे नवे ट्विट चर्चेत, लोकशाही पद्धतीने कलाकाराला कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा। कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शो मधील प्रेक्षकांनाही पोलीस समन्स, नया भारत शो मध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार, काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती। अदानी समूहाने देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली, याचं मुंबई पालिकेवर ओझं, त्यामुळे अदानींना मदत करण्यासाठी सरकारने घनकचरा टॅक्स लावला, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप। मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवणार, राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, चंद्रशेखर बावनकुळे यांचं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले, अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं, संजय राऊतांचा दावा। तर सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षांचे होत असल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावं लागणार, राऊतांचं विधान। राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण, कोकण किनारपट्टीला येलो, तर जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी। कोल्हापुरात गारांचा पाऊस, तर जालन्यामध्ये मुसळधार पावसानं पिकांचं नुकसान। जेजुरी गडावरील भंडाऱ्यामध्ये भेसळ, भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडालाही धोका, भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी। तर जेजुरीच्या माजी विश्वस्तांच्या म्हणण्याप्रमाणे दगडाची आधीपासूनच झीज होते, याचा परिणाम माणसांवर होतोय का याची योग्य तपासणी करू, अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। गुजरातच्या बनासकांठामध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक कामगार जखमी, पाणी तापवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज। Cancer Healer Center, a new beginning.